मराठी न येणाऱ्या तरुणावर म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल संतापल्याचं पाहायला मिळालं। तुम्ही घुसखोर आहात की नाही हे सिद्ध करायची वेळ माझ्यावर आणू नका, तू घुसखोर असशील तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईल, अशी धमकीच संजीव जयस्वाल यांनी दिली। यावर भाजपच्या प्रवीण दरेकरांनी म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांना चांगलंच झापलंय। उसका आइडेंटिटी कार्ड निकाल के दो। पुलिस गो एंड गेट द आइडेंटिटी कार्ड ऑफ दैट मैन। आई कार्ड लेके आ बच्चा, आई कार्ड लेके आ। आई कार्ड दे दे। हेलो, आई कार्ड दीजिए चुपचाप से। आई कार्ड देना, तेरा शनिशा करता हूं ना मैं। अगर तू घुसखोर निकला ना तो तेरे को यहीं से उठा के ले जाऊंगा। तुमच्या इथे संवाद करायच्या काही इच्छा नाही आहे, तुमच्या पुनर्वसनासाठी इच्छा नाही आहे, तो या कारणावर मी आजच्या या सभा इथे संपवतो आहे। एका सनदी अधिकाऱ्यांना वागणं अजिबात योग्य नाहीये आणि मुंबईत महाराष्ट्रात मराठीच्या संदर्भात तर कुणाचीच अशी भूमिका असणं त्या ठिकाणी योग्य राहणार नाही। आणि मला वाटतं संजीव जयस्वाल यांनी त्या ठिकाणी जसे आपण मालक आहोत अशा आविर्भावात बोलणं हे केव्हाही त्या ठिकाणी योग्य ठरणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे। उन्होंने वहाँ की रहिवासियों की माफी मागनी चाहिए। त्यांच्या मराठीच्या पुढाकाराचं स्वागतच करतो। त्यांनी मराठी बोललं पाहिजे हे त्यांनी दाखवून दिलं। माझ्या मते खूप IPS ऑफिसर जे DCP लेवलला येतात आमच्याकडे, तेही आमच्याशी मराठीत बोलतात, म्हणून मी बोलू, मी त्यांचं स्वागतच करतो आणि खरंच अभिनंदन करतो। लोकांनी निवडणुकीत जिरवली तरी नवनीत राणा शुद्धीवर येत नाहीयेत। नवनीत राणा यांचा एकेरी उल्लेख करत विजय वडेट्टीवार यांनी टीका केली। नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोचलेली विषवल्ली असं वडेट्टीवार म्हणतात, तर नवनीत राणांकडून वडेट्टीवारांचा चिल्लर असा उल्लेख करण्यात आलाय। काँग्रेसनं हिरवे विषारी साप पोसून ठेवलेत, हिरव्या सापांना ठेचण्याचं काम मोदी आणि फडणवीस करतील असं नवनीत राणा यांनी म्हटलंय। नवनीत राणा ही एक पोचलेली जातीय विष पेरण्यासाठी हे एक विषवल्ली आहे असं मी मानतो। विषवल्ली नवनीत राणा म्हणजे जात आणि धर्मामध्ये भांडणं लावून सत्तेची पोळी कशी शकता येईल अशा प्रकारची पोचलेली, पाणी घालून म्हणजे जिवंत ठेवणारी ही विषवल्ली आहे। हे सगळे चिल्लर लोक आहे, या चिल्लर माणसांवर बोलायची मला काही गरज नाहीये। पर एक मी सांगू शकते की काँग्रेसनी हिरवे विषारी साप पोसून ठेवलेले म्हणून एवढे वडवड करतात, कारण हा सगळे प्रकार आता बाहेर कुठे येऊन पडत आहे। काँग्रेसच्या काळामध्ये हे हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम आणि त्यांच्यावर हा सगळे प्रकरण दाबण्याचं काम काँग्रेसने केलं होतं। पण अरे बलात्कार असेल, महिलावरील अत्याचार असेल, शोषण असेल, इथे जात धर्म पंथ येतो कुठे? तिथे बुरखेवाले नव्हते, तुला कसं माहित? नवनीत राणाला कशाच्या आधारावर बोलली? तोंडात आलं, तोंडाच्या वापा बाहेर काढायच्या। या बाईची सवय जी आहे ही इतकी जातीयवादी आणि धर्मांध जनली आहे। मला असं वाटते या चिल्लर माणसांनी TCSच्या प्रकरण झाला नाशिकचं, तेव्हा का वडवड नाही निघाली बाहेर? तेव्हा हिरवे विषारी सापांना जपण्याचं काम करत होते, वाचवण्याचं काम करत होते, त्यांच्यावर बोला। चिल्लर लोकांनी आपल्या घरातही पाहायला पाहिजे की आमच्या घरातही मुली आहे म्हणून। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात तब्बल 34 महिन्यात मुली गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। गायब झालेल्या मुलींची मानवी तस्करी केली जात असल्याची माहिती। आदिवासी मुलींना त्यांच्या पालकांना पैशाचा आमिष देऊन फूस लावली जात असल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांनी केलाय। यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात तब्बल 34 मुली गायब झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गायब झालेल्या मुलींची मानवी तस्करी केली जात असल्याची माहिती आहे। यात एक मुलगी आणि एक प्रियकर त्यांची कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे। आदिवासी मुलींना आणि त्यांच्या पालकांना पैशांचं आमिष देऊन अशा पद्धतीनं फूस लावली जात असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केलाय। छोट्या छोट्या अल्पवयीन मुलींचं या बाबतीमध्ये मानव तस्करी करणं, त्यांचं जबरीनं लग्न लावून देणं हे अतिशय गंभीर बाब आहे। 4-5 दिवसा अगोदर आमच्या हाती एक ऑडिओ क्लिप आली। ती ऑडिओ क्लिप म्हणजे एक महिला जी त्या सिंडिकेटचा पार्ट आहे, तिची मुलगी आणि तिचा प्रियकर ते बोलतानाची ती ऑडिओ क्लिप आहे। ती ऑडिओ क्लिप अतिशय गंभीर आहे, त्यातला संवाद आपलं मन हेलावून टाकणार आहे आणि रातोरात आम्ही एका मुलीला याच्यातून वाचविलं। तो ऑडिओ क्लिप आम्ही पोलीस प्रशासनाला दिली आहे। या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जर गेले तर खूप मोठं रॅकेट आपल्या समोर येईल।
सांगलं का? पोरीचं काम घेऊन चालली म्हणतो तो पुण्याले. अच्छा अच्छा. हा. एकटीच? एकटीने तर काल 10 जणांना नेणार आहे. शुभम मामा चालला संग. शिवमामा कोण? पोरी काढणारा. अच्छा. कुठं आहे? कुठच्या आहे? कुठच्या? आपल्याच गावातला आहे. हे इकडं राहते फुकटनगर मध्ये. अच्छा अच्छा. हम्म. ते कल्याणी आत्या करते वाटतं ते काम? हो. सोडलं का? नाही. बाबा मला आपल्याच तर गावात दिसते करा पाहिजे. मोबाईल वर काम करत असते याईनी. अच्छा असं आहे का? तिचे काम तिले जेल झालती ना या कामासाठी. हा हा. तर म्हणून ते फक्त मोबाईल वर करते, जात नाही कुठं. आता जर तिचं नील झालं ते तर जाते मग. अच्छा. तिचा नवरा? बाबा कल्याणी आत्याचंही लग्न दिलं तर करून कल्याणी आत्या निघाली होती ना. आज मध्यर कुरेशी. हो त्यानंच दिलं. हो का? खतरनाक काम आहे. तो बी करते का काम तसे? कोण? मध्यर कुरेशी. नाही हो, ते मजरही करते. मला वाटलं नाही. पैसा किती भेटते मग, पण बदलवायला लागते. तुला काय वाटतं चांगलं काम आहे? नाही मला चांगलं नाही वाटत बा. सांगत हा पैसा भेटते पण बदलवायला लागते. अच्छा अच्छा. हम्म. तिघं चौकच आहे का बघते म्हणजे पोरी विकते ना काढते? बाप रे, फक्त 3-4? हा. रॉकेट आहे यांचं. बापरे. तुला काय माहिती? नाही या कामात. बापरे. आता पूनम आत्या आहे. बापरे किती सारे जण आहे सांगूच नको. मेन कोण आहे मग समजा? याच्यात मेन कोणीच नाही, सगळेच जण मेन आहे काम लावणारे. अच्छा. बोंदुखरातल्या 5व्या गुन्ह्यात 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झाला असून कॉल, चॅट, व्हिडिओ सगळं समोर येणार आहे. खरातनं पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते आणि यातून अनेक धक्कादायक खुलासे होणार असून भोंदू खरात कुणाच्या संपर्कात होता आणि आर्थिक कनेक्शनही उघड होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील भोंदूबाबा खरातला महिला अत्याचाराच्या 5व्या गुन्ह्यात कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोर्टानं खरातला 23 एप्रिलपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. व्हीसीद्वारे खरात प्रकरणामध्ये सुनावणी पार पडली. सरकारी वकिलाचा युक्तिवाद. भोंदू खरातची गुन्हे करण्याची पद्धत एक असली तरी पीडित महिला वेगवेगळ्या आहेत. महिलांना गुंगीचे पदार्थ पाजून आणि फसवणूक करून त्याने अत्याचार केलेत. गुन्ह्यामागच्या कटाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची आवश्यकता आहे. सरकारी अभियोक्ता काय म्हणाले? मी शंकराचा अवतार, माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचा खरात पीडित महिलेला सांगायचा. पीडित महिलेला ऑफिसला बोलावून पेढा खाऊ घालायचा. माझ्यासोबत संबंध ठेवल्यानं तो शुद्ध झाल्याचा खरात सांगायचा. कुणालाही ही गोष्ट सांगितल्यास देवाचा कोप होईल असं सांगायचा. मुलांना साप चावेल असं सांगून धमकीही द्यायचा. पहिल्या कोठडीपासून सरकारी पक्ष तेच मुद्दे मांडत आहे. द्रव्य कुठून आणलं आणि इतर बाबींचा तपास आधीच झाल्यानं पुन्हा कोठडीची गरज नाही. आतापर्यंतच्या तपासातून काही समोर आलं आहे का? खरातच्या पोलीस कोठडीचं कारण न पटण्यासारखं आहे. मी दैवी शक्ती असून देवाचा अवतार आहे असं सांगून तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केल्याबाबतचा हा अत्यंत गंभीर आणि संवेदनशील गुन्हा असल्यामुळे SITच्या वतीने आम्ही माननीय कोर्टामध्ये युक्तिवाद केला असता आरोपीला 23 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. थँक्यू. पीडितांची संख्या आणि गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेता कोर्टानं खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर नाशिक भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात जाणार आहे. त्यामुळे आता खरातच्या मोबाईलमधून डर्टी सिक्रेट्स समोर येण्याची शक्यता आहे. भोंदू खरातच्या मोबाईलचा डेटा रिकव्हर झाला, त्यामुळे कॉल, चॅट आणि व्हिडिओ सगळं समोर येणार आहे. खरातनं पुरावे नष्ट करण्यासाठी चॅट्स, फोटो आणि व्हिडिओ डिलीट केले होते. अनेक धक्कादायक खुलासे होणार असून भोंदू खरात कुणाच्या संपर्कात होता का आणि आर्थिक कनेक्शनही उघड होण्याची शक्यता आहे. नाशिकमधील धर्मांतरण प्रकरणानंतर आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आलाय. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. बळजबरीने तरुणीला दारू, सिगरेट पाजून लैंगिक अत्याचार करण्यात आला. संशयित आरोपी तंजीर इनामदारला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
नाशिकच्या आयटी कंपनीमधील धर्मांतरण आणि लैंगिक छळाचं प्रकरण ताजं असताना आता आणखीन एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. एका तरुणीला बळजबरीनं दारू आणि सिगरेट पाजून अत्याचार करण्यात आलाय. तसंच तिला धर्मांतरासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही आरोपीवर करण्यात आलाय. या प्रकरणात संशयित आरोपी तंजीर इनामदारला कोर्टानं 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपी तंजीर इनामदारनं पीडित मुलीला लग्नाचं आमिष दाखवून अनेक ठिकाणी नेलं. तिथे तिला बळजबरीनं दारू आणि सिगरेट पिण्यास भाग पाडलं. पीडिता शुद्धीमध्ये नसताना वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आरोप करण्यात आलाय. आरोपीनं पीडितेच्या गळ्यातील तुळशी माळ आणि हातावर बांधलेला धागा हा बळजबरीनं काढला. पीडितेला गजवाय हिंदचं पालन करण्यास सांगून धर्मांतरासाठी दबाव टाकला. पीडितेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लॉजवर नेलं. संशयित तंजीर इनामदारनं अशाच पद्धतीनं शहरातील आणखीन काही मुलींना आपल्या जाळ्यात ओढून त्यांचं शोषण केल्याचा दाट संशय व्यक्त केला जातोय. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमधील TCS कंपनीत दाखल झालंय. याच कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण करत धर्मांतरणाचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने दखल घेत नाशिकमध्ये धाव घेतली. 4 सदस्य समितीने नाशिकमध्ये दाखल होत या प्रकरणाची माहिती घेतली आणि त्यानंतर आज TCS कंपनीत महिला आयोगाचं पथक दाखल झालंय. हे दृश्य आपण पाहतोय. राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक नाशिकमधील TCS कंपनीत दाखल झालेलं आहे आणि सध्या या पथकाकडून अधिकची माहिती जी आहे ती घेतली जाईल. पवन येवले आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत. पवन, आपण पाहतोय राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक सध्या TCS कंपनीमध्ये दाखल झालेलं आहे. काय सविस्तर माहिती? नक्कीच आपण जर बघितलं तर नाशिकच्या IT कंपनीमध्ये झालेल्या महिला लैंगिक अत्याचार, त्याचबरोबर त्यांचा मानसिक छळ असेल आणि त्यानंतर धर्मांतराचा दबाव असेल, या संपूर्ण प्रकरणानंतर आता राष्ट्रीय महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि काल हे जे 4 सदस्यीय पथक आहे ते नाशिकमध्ये दाखल झालेलं आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता जी घटनास्थळ आहे, जी कंपनी आहे IT कंपनी TCS, त्या ठिकाणी आता आपल्याला हे केंद्रीय राष्ट्रीय महिला आयोगाचं पथक जे आहे ते दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे. आपण जर या आवारात बघितलं तर मोठा पोलीस बंदोबस्त आणि आपल्याला ह्या गाड्या ज्या आहेत त्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. खरं तर याच ठिकाणी ही घटना घडलेली होती. याच ठिकाणी या महिलांना धर्मांतरासाठी दबाव टाकला जात होता अशा पद्धतीचा आरोप आहे. याच ठिकाणी त्यांना मानसिक आणि त्यांचं लैंगिक शोषण देखील या ठिकाणी झालेलं होतं. आता याच घटनास्थळी राष्ट्रीय महिला आयोग. नक्कीच धन्यवाद पवन, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.